हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी नवोदय मध्ये संपूर्ण सिलेबस काय आहे, पेपर पॅटर्न काय आहे आणि आपण तयारी कशी करायची आहे ते आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघून घेणार आहोत। तर त्याआधी आपण बघणार आहोत की अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे। नवोदय इयत्ता 6वी करिता ऑनलाइन बॅच आहे। त्यामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स होणार आहे। टेस्ट, ई बुक सिरीज मोफत मिळणार आहे। व्हिडिओ डाउनलोड करायची सुविधा सुद्धा असणार आहे आणि लेक्चर अशा प्रकारच्या डिजिटल बोर्ड वरती होणार आहेत व वेगवेगळे पेपर विश्लेषण सुद्धा तुम्हाला ह्या बॅच मध्ये मिळणार आहेत। तर तुम्हाला जर ही बॅच जॉइन करायची असेल तर तुम्ही ह्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करू शकतात। 80 10 45 77 60 ह्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात। आणि त्याआधी मित्रांनो, सर्वात मोठी गुड न्यूज आहे तुमच्यासाठी। मेगा ऑफर चालू आहे आपल्याकडे। फक्त 2500 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे 14 तारखेपर्यंत। तर फक्त 2500 रुपयामध्ये पूर्ण 1 वर्षासाठी। तर काय विचार करताय मित्रांनो, तुम्ही सुद्धा ऍडमिशन घ्या आणि ह्या नंबर वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ऍडमिशन घेऊ शकतात। तर चला आपण बघूया। आज आपल्याला बघायचंय 6वी मध्ये सिलेबस आणि संपूर्ण पॅटर्न काय आहे व आपल्याला तयारी कशी करायची आहे। तर त्याआधी नवोदय विद्यालय ही भारत सरकारची योजना आहे जी ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी चालू केलेली आहे आणि ही परीक्षा संपूर्ण देशभरात एकसारखी असते। आता त्यामध्ये परीक्षा फक्त मराठी, हिंदी, इंग्रजी ह्या भाषेमध्ये असते। एकूण पेपर मध्ये 80 प्रश्न असतात आणि गुण 100 असतात। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 80 क्वेश्चन्स असणार आहे ह्या पेपर मध्ये आणि 100 मार्क्स असणार आहेत। आणि हा पेपर तुम्हाला 2 तासासाठी असणार आहे। ज्या पेपरची कालावधी 2 तास असणार आहे, म्हणजेच 120 मिनिट्स। आता पेपरचा पॅटर्न आणि सिलेबस हे काय आहे हे आपण बघून घेणार आहे। तर जे पहिलं आहे सेक्शन 1, ह्याच्यामध्ये मानसिक योग्यता म्हणजेच मेंटल एबिलिटी। ह्याच्यामध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहे 50 मार्कांसाठी। उदाहरणार्थ पॅटर्न ओळखा, आकृती, बंध, अंकमाला, मालिकेवर आधारित प्रश्न ह्या टाइपचे तुम्हाला इथं टॉपिक्स येणार आहेत मेंटल एबिलिटी मध्ये। सेक्शन 2 मध्ये गणित म्हणजेच की अरिथमेटिक, याच्यामध्ये 20 क्वेश्चन्स असणार आहेत आणि 25 मार्क्स। याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे आकडेवारी, सरासरी, प्रमाण, वेळ व काम, क्षेत्रफळ आणि त्रिकोण हे टॉपिक्स तुम्हाला गणितामध्ये येणार आहेत, म्हणजेच की अरिथमेटिक मध्ये तुम्हाला हे टॉपिक्स येणार आहेत। सेक्शन 3 मध्ये भाषा चाचणी लँग्वेज टेस्ट, याच्यामध्ये 20 क्वेश्चन आणि 25 मार्क्स। मराठी, हिंदी, इंग्रजी मधून एक भाषा निवडायची असते, म्हणजे तुम्हाला यापैकी कुठली तरी एक भाषा निवडायची आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला वाचन समज, व्याकरण, शब्दांच्या अर्थावर आधारित प्रश्न येतात। तर हा पूर्ण आहे पेपरचा पॅटर्न आणि सिलेबस। तसंच तयारी कशी करायची आहे, ह्या पेपरसाठी आपण तयारी कशी करायची आहे ते बघणार आहोत। दररोज 2-3 तास अभ्यास करणे गरजेचे आहे। ओके, प्रत्येक सेक्शन साठी वेळ वेगळा ठेवा। मानसिक योग्यता 1 तास, गणित 45 मिनिट्स, भाषा 30 मिनिट्स। का मित्रांनो असं मानसिक योग्यता? कारण की इथं याला 40 मार्क्स आपण बघितलंच। मार्क्सचा जे वेटेज आहे इथं 50 मार्क्स आहेत।
म्हणून आपल्याला याला जास्त वेळ द्यायचा आहे। हे 50 मार्क्स। तसंच गणित 25 आणि भाषा 25। याच्यामध्ये वेटेज कुठला आहे? मानसिक योग्यता, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये खूप जास्त लक्ष द्यायचं आहे मित्रांनो। आणि 50 मार्कासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मेहनत करायची आहे, कारण की मानसिक योग्यता जे आहे टॉपिक त्याच्यावरती तुम्हाला जास्त वेटेज आहे। असे करून तुमचे 100 मार्क्सचा हा पेपर आहे 2 आवर्स साठी। मग पुढे आहे जुनं प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, म्हणजेच की मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायच्या आहेत। मागील 3-4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायच्या आहे। दररोज कमीत कमी एक मॉक टेस्ट द्या। मॉक टेस्ट दिल्याने काय होणार आहे मित्रांनो? तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन कळेल आणि कुठल्या टॉपिकला जास्त वेळ द्यायचा, कुठल्या पेपरला कसं ते वेळेचं नियोजन तुम्हाला त्यातून कळणार आहे। म्हणून कमीत कमी रोज एक मॉक टेस्ट द्यायची आहे। गणिताचे शॉर्टकट ट्रिक्स वापरा। गणित मध्ये तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स वापरायचे आहे, ज्याच्याने तुम्ही लवकरात लवकर ते उत्तर शोधू शकतात। म्हणून तुम्हाला गणिताचे शॉर्टकट ट्रिक्स यूज करायचे आहे। मानसिक योग्यतासाठी रिझनिंगचे छोटे छोटे पझल सोडवा। आणि ज्याच्यावरती आपल्याला जास्त भर आहे, म्हणजे हे जे 50 मार्क आहेत त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत सुद्धा जास्त घ्यायची आहे। तर त्यासाठी मानसिक योग्यता चाचणीसाठी रिझनिंगचे छोटे छोटे पझल सोडवायचे आहे तुम्हाला। जे रिझनिंगच्या रिलेटेडचे जे पझल्स असतात ते छोटे छोटे पझल्स तुम्हाला सोडवायचे आहेत। आणि काही चांगले म्हणजे NMMS NBS गाईड बुक्स ज्या असतात मार्केटमध्ये ते तुम्हाला यूज करायची आहे, रेफर करायचे आहे अभ्यासासाठी, जे परीक्षेच्या पॅटर्न नुसार असतील। म्हणजे जे हा पॅटर्न नुसार परीक्षेच्या पॅटर्न नुसार असतील त्या गाईड्स त्या बुक्स तुम्हाला रेफर करायच्या आहेत, तुम्हाला जास्त एक्झाम सोप्या जाण्यासाठी। ओके, तर असा हा व्हिडिओ होता। तुम्हाला माहितीपूर्ण वाटलाय का मित्रांनो? नक्की कमेंट मध्ये सांगा। आणि अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आम्हाला कमेंट करा, त्याचा उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। आणि मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी हेल्प मिळाली असेल या व्हिडिओमध्ये। तसंच ऑनलाइन बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर आपल्याकडे ही बॅच 6वी करिता चालू झालेली आहे, नवीन बॅच चालू झालेली आहे। तर तुम्ही 80 10 45 77 60 ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात। त्याचे तुम्हाला फीचर्स सांगितलेलेच आहेत। आणि बॅच आता सध्या फक्त 2500 रुपयात मिळून जाणार आहे मित्रांनो, तेही पूर्ण 1 वर्षासाठी। तर लवकरात लवकर जॉईन करा। थँक्यू।